नमस्कार मित्रांनो, मी आकाश शिंदे आपलं स्वराज्य माझा न्यूज मध्ये स्वागत करीत आहे। मी सध्या पंढरपूर येथील पुलावर उभा आहे। जो पूल नवीनच बांधण्यात आलेला आहे, पण दगडी पूल पाण्याखाली गेलेला आहे। तर तुम्ही बघताय पंढरपूर मधील मंदिर पाण्याखाली जाण्यास सुरुवात केलेली आहे। आता दुपारी 1,40,000 विसर्ग उजनीतून सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे आता भीमा नदीची पातळी वाढत चाललेली आहे आणि म्हणजे उजनी धरणाकडून भीमा नदी काठच्या नागरिकांना सतर्क करण्याचा इशारा दिलेला आहे। तुमचं नाव सांगा? भास्कर सरजे। किती वर्ष झालं इथं राहताय नदीकाठला? इथं नदीकाठला 20-25 वर्ष झाली इथं। मग आता तुमच्या घराला आता पाणी टेकत आलंय, प्रशासनानं काही व्यवस्था केली का तुमची? नाही, अजून काहीच नाही। दुसरी सुधारणा कुठलीच काही नाही। आता इथं जर तुमच्या घरात पाणी शिरलं तर तुम्ही कुठं जाणार आहोत? आता मग कोण आम्हाला नगरसेवक आम्हाला मठ बघून देतील, मठामध्ये जातो। आता चालूची परिस्थिती पाणी आणणं वगैरे कसं काय? आता घरात पाणी शिरलं तर परिस्थिती वाईट आहे ना। मग नगरसेवकला आम्ही फोन करत असतो, बोलून घेत असतो, मग ते आपली व्यवस्था करतात। मठात नगरसेवक येतात का? येते हो, पापरकर। पल्लवी उद्धव कडलासकर बोलते, अंबाबाई पटंगणातून। बरोबर। किती वर्ष झालं इथं राहतात? आम्ही इथं 20-22 वर्ष झालं राहतोय। नाही, 22-23 वर्ष झालं राहतोय आम्ही इथं। ही प्रत्येक वर्षी पाण्याचीच आहे समस्या आम्हाला, दुसरी काय नाही। पण इथं येतात असं भरपूर जण येतात सहकार करायला आम्हाला। असं काय नाही की पाणी आलं कोणी नाही, आम्हाला अगोदर सूचना देतात। पण काय करा आता, रिक्वेस्ट काय टाकायची तर काय ह्या पाण्यासाठी सांगा। प्रत्येक वर्षी येतेच आम्हाला पाणीचे। प्रशासनानं काय व्यवस्था केली का तुमची? करतात की, प्रत्येक वर्षी आले की फक्त स्थलांतर करतात आमची। कुठली शाळा देतात, कुठं कॉटेज देतात, कोण 65 एकरात आम्हाला थांबवायला देतात जागा, असं देते ते। आणि लक्ष्मण पापरकर भाऊ आहेत ना, ते प्रत्येक वेळेस येतात रात्री, निम्म्या रात्रीचं येऊन आम्हाला सांगते ती की तुम्ही आता रात्री पण आलते आमच्यापर्यंत त्यांनी येऊन, आता एवढ्याच सकाळी पण आलते 10:30-11 वाजेपर्यंत। त्यांनी सगळे सांगितले आम्हाला की तुम्ही इथून पसारा उचला, नगरपालिकेच्या गाड्या पाठवतात आम्हाला, असं म्हणजे त्यांची आहे मदत आम्हाला भरपूर आहे। अजून काय? तुमचं नाव सांगा? दीपक प्रेमचंद अग्रवाल। किती वर्ष झालं राहताय तुम्ही? मी हा? 8 वर्ष झाले। आता भीमा नदीला पाणी वाढले, यानंतर कुठं राहताय तुम्ही? आता तुमच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे? धर्मशाळेत सगळा संसार धर्मशाळेत थाटणार आहोत। महानगरपालिकेने काय सुविधा केल्यात का तुम्हाला राहायसाठी की नाही आले? नाही?